बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात निलंबित. अशोक थोरातांवर कोरोना काळात अनियमितता केल्याचा ठपका. आमदार नमिता मुंदडा यांच्या लक्षवेधीनंतर कारवाई. नागपुरातील हिंसाचार प्रकरणातील आरोपी फहीम खानचा जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज. फहीम खानच्या जामीन अर्जावर 1 एप्रिलला सुनावणी. फहीम खानच्या अर्जानंतर सत्र न्यायालयाची सरकारला नोटीस. नागपुरातील घरावरील बुलडोझर कारवाई प्रकरणी फहीम खानच्या आईची कोर्टात याचिका दाखल. सकाळी कारवाई सुरू करून नोटीस दुपारी पाठवल्याचा याचिकेत आरोप. कोर्टाकडून पालिकेला स्पष्टीकरण देण्याचे निर्देश. नागपूर दंगल प्रकरणी पोलिसांकडून आणखी 3 अटक. 3 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे न्यायालयाचे आदेश. आतापर्यंत दगडफेक करणाऱ्या 108 आरोपींना पोलिसांकडून अटक. इरफान अन्सारीच्या मृत्यू प्रकरणी 2 जणांना अटक. नागपूर हिंसाचारानंतर इरफान अन्सारींचा मृत्यू. तहसील पोलिसांकडून संतोष गौर आणि आणखी एकाला अटक. दंगलीची ठिणगी टाकणारे तुमच्याच मंत्रिमंडळात, तुमच्याच मंत्र्यांकडून कायदा सुव्यवस्थेला आव्हान. संजय राऊतांचा सरकारवर निशाणा. इंडियाज गॉट लेटेंट वादग्रस्त वक्तव्य प्रकरण. युट्यूबर समय रैनाची नवी मुंबई सायबर सेलच्या अधिकाऱ्यांकडून 5.5 तास चौकशी. न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरी जळलेल्या नोटा सापडल्याचं प्रकरण. संबंधित प्रकरणी आज संध्याकाळी महत्त्वपूर्ण बैठक. कोरटकरला अटक करायला इतका उशीर का लागला? सोलापूरकरवर कारवाई होणार का? रोहित पवारांचा सवाल. तर कोरटकर आणि सोलापूरकर सरकारचे जावई. रोहित पवारांची टीका. प्रशांत कोरटकरला कोल्हापुरात आणल्यानंतर शिवप्रेमी आक्रमक. जुना राजवाडा पोलीस ठाण्याबाहेर शिवप्रेमींची गर्दी. राऊत आणि कुणाल कामराचा डीएनए 100% एक होऊ शकतो. राऊत स्वतःच बोलत असतील तर ते सत्य देखील आहे. योगेश कदमांचा राऊतांना टोला. राज्य सरकारकडून 11,150 शासकीय ग्रंथालयांचं डिजिटलायझेशन केलं जाणार. यंदा ग्रंथालयांसाठी 250 कोटींची तरतूद. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून देशभरातील विद्यार्थी पालकांना बोगस विद्यापीठांमधील प्रवेशांबाबत जागरूक राहण्याचं आवाहन. काही संस्था यूजीसीच्या कायद्याचं उल्लंघन करत अवैधरित्या पदव्या देत असल्याचं निदर्शनास आल्यानं यूजीसीकडून खबरदारी. मंत्रालयात आता ऑनलाईन नोंदणी केल्यावरच प्रवेश मिळणार. राज्य सरकारच्या पीजी प्रवेश ॲपवर नोंदणी करून QR कोडद्वारे प्रवेश देण्यात येणार.